नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मुलांच्या परीक्षेचा काळ म्हणजे हा पालकांना सुद्धा टेन्शन देणारच असतो. मुलांचीच फक्त परीक्षा नसते तर ती पालकांची सुद्धा असते, कारण घरामध्ये सुद्धा खूप टेन्शनचं वातावरण असतं. काही कमेंट मला येत असतात की आमच्या मुलांनी इतका अभ्यास करून सुद्धा परीक्षेमध्ये त्यांना उत्तरं विसरायला होतं किंवा त्यांना परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी छान अशा 6 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा वापर जर तुम्ही केला तर नक्कीच पुढच्या वेळेस मुलं जेव्हा परीक्षेला जातील तेव्हा त्यांच्याही डोक्यावर आणि तुमच्याही डोक्यावर ते टेन्शन राहणार नाही आणि खूप छान प्रकारे मुलं एक्झाम लिहून येतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली टिप म्हणजे की मुलांच्या अभ्यासाचं डेली रुटीन बनवा. आणि हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आणि जर समजा ते तुम्हाला शक्य नसेल तर ॲटलिस्ट मुलांचं जेव्हा टाईम टेबल शाळेमधून मिळतं आणि प्रत्येक शाळेमधून टाईम टेबल जे आहे ते 15-20 दिवस अगोदरच मिळतं. काही शाळांमध्ये तर 1 महिना 1.5 महिना, तर काही शाळांमधून तर पूर्ण वर्षभराचं सिलेबस दिलेलं असतं. म्हणजे वर्षभरामध्ये काय काय त्यांना शिकवणार सगळं पोर्शन वगैरे सगळं दिलेलं असतं. एक्झामचं टाईम टेबल वगैरे सुद्धा दिलेलं असतं. तर त्याच्यानुसार ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस अगोदर तरी मुलांच्या अभ्यासाचं एक रुटीन बनवा, त्यांचं प्रॉपर वेळापत्रक बनवा. आता ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर तुम्ही रेग्युलरली जर मुलांचा अभ्यास घेत असतील तर तुम्हाला माहिती आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी या सब्जेक्टमध्ये वीक आहे, तर त्या सब्जेक्टसाठी जास्त वेळ डेडिकेट करा कम्पेअर टू असे सब्जेक्ट ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मुलं आरामात ते करतील. अशा प्रकारे जेव्हा आपण टाईम टेबल मुलांचं बनवू तेव्हा आपल्याला कळेल की कोणत्या टॉपिकला आपल्याला किती वेळ द्यावा लागेल. टिप नंबर 2, जे टाईम टेबल तुम्ही मुलांसाठी बनवलेलं आहे ते मुलं स्ट्रिक्टली फॉलो करतात का नाही हे बिंग अ पॅरेंट तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे. मुलं जर समजा मोठी असतील तर तुम्ही म्हणजे तुम्हाला खूप जास्त त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायची गरज नसेल. जर ती मुलं सेल्फ स्टडी करणारी असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, किंवा जर तुमची हेल्प घेणारी असेल किंवा ट्युशनला वगैरे जाणारी असेल, ट्युशनला वगैरे गेली तर तुम्हाला तितकं काही लक्ष द्यावं लागत नाही. पण तरी पण मी म्हणेल की मुलांच्या अभ्यासावरती मधून तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं. तर तुमचं तेवढं म्हणजे तिकडे काम वाचेल. फक्त तुम्ही नीट लक्ष द्या की व्यवस्थित ते मुलं फॉलो करतात का नाही. मध्ये त्यांची रिव्हिजन घेत जा जर तुम्हाला जास्त वेळ जर देता येत नसेल तर. आणि जर मुलं लहान असतील तर तुम्ही मेक शुअर करा की जो टॉपिक तुम्ही डिसाईड केलेला आहे ज्या दिवसासाठी तो तेवढा कव्हर करून होतात का नाही तो. तसं जर तुम्ही प्रॉपर जर टाईम टेबल फॉलो केलं ना तर प्रत्येक टॉपिक जो आहे तो मुलांचा व्यवस्थित असा कव्हर होईल आणि मुलांची छानपैकी रिव्हिजनसुद्धा होईल. हे मुलांचं जेव्हा तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक तयार करतात ना तेव्हा एका गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की तुमच्या मुलांची कॅपॅसिटी किती आहे. जर मुलं अभ्यासामध्ये खूपच वीक असतील, त्यांना पास होणंसुद्धा जर म्हणजे मुश्किल होत असेल किंवा खूपच कमी मार्क्स मिळत असतील तर तुम्ही त्यांच्याकडून जेव्हा पाठांतर करून घ्याल ना तेव्हा सगळे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर म्हणजे सगळे फिल इन द ब्लँक्स, ट्रू और फॉल्स, मॅच द फॉलोइंग, चूज द करेक्ट आन्सर, जे काही छोटे छोटे जे क्वेश्चन आन्सर्स असतात किंवा आन्सर इन 1 वर्ड किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स ते त्यांच्याकडून करून घ्या. किंवा काही असे प्रश्न उत्तर असतात ज्याचे 2 ते 3 वाक्यामध्ये उत्तर असतात ते तुम्ही करून घ्या. मोठ्या प्रश्नावरती पटकन जाऊ नका. तुम्ही सुरुवातीला जर मुलांना सांगितलं की नाही तू ही मोठी प्रश्नोत्तरं पाठ कर, पण त्यांच्या जर ते लक्षात राहत नसेल तर मग ते खूप कठीण होऊन जातं. म्हणून तुम्ही डिसाईड करा की तुमच्या मुलांची कॅपॅसिटी किती आहे आणि हळूहळू त्यांच्यामध्ये अभ्यासामध्ये तुम्ही काय करा ना की म्हणजे वाढ करा की हां आता म्हणजे जर तुम्ही रेग्युलरली अभ्यास घेतला तर तुम्हाला हे दिसून येईलच की मुलं हळूहळू म्हणजे सगळं त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो गेन करतात. मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर मुलं अभ्यासामध्ये वीक असेल तर त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घ्यायचा. तर तुम्ही सुरुवातीपासून जर समजा त्यांना मोटिवेट केलं आणि तुम्हाला रिअलाईज होईल की सुरुवातीला जी मुलांना म्हणजे एका वाक्यात उत्तरं पाठ करणंसुद्धा कठीण होते ती हळूहळू जर समजा तुम्ही 2 ते 3 वाक्यात इंट्रोड्यूस करू शकता. मग जर समजा एक्झामला जर 5 लेसन असतील तर ॲटलिस्ट 2 लेसनचे जे ब्रीफ असतात, जे मोठे क्वेश्चन आन्सर असतात ते तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. कारण माझं म्हणणंच हे एकच आहे की मुलांना अभ्यासाचा आपल्याला किंवा परीक्षेचं त्यांच्यावरती प्रेशर येता कामा नाही. त्यांनी आवडीने करायला पाहिजे आणि तुमच्यासुद्धा डोक्यावरती प्रेशर नको की अरे मुलांकडून एवढं करून घ्यायचं पण याच्याकडून करून घेता येत नाही आहे किंवा त्याच्याने ते होत नाही आहे. मला वाटते की खूप डिफिकल्ट आहे, त्यांना नाही समजणार आहे, तो स्किप केला तरी काही हरकत नाही. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे की मुलांसाठी प्रॅक्टिस शीट रेडी करणं किंवा क्वेश्चन पेपर रेडी करून ठेवणं. बहुतेक वेळा असं होतं की मुलांनी सर्व अभ्यास केला असतो पण त्यांना वेळ कमी पडतो आणि ते सांगतात की पेपर पूर्ण झालेला नाही. याचं मेन कारण असतं की म्हणजे त्यांना कळत नाही की आपल्याला टाईम लिमिट असते आणि त्या टाईम लिमिटमध्ये आपल्याला पेपर कंप्लीट करायचा असतो. स्पेशली प्रायमरी लेवलची जी मुलं आहेत त्यांच्या जोडीला होतं. कारण माझ्या पण क्लासमधले असे 2-3चे केसेस झाले की पेरेंट्स एकदम म्हणजे आश्चर्यचकित झाले की एवढा सगळा अभ्यास करूनसुद्धा एवढे कमी मार्क्स का मिळाले. आणि तेव्हा ते कळलं पेपर चेक केल्यानंतर की त्या मुलीने म्हणजे किंवा मुलांनी पेपर लिहिलाच नव्हता का, कारण वेळ कमी पडला. तर मुलं कशी असतात ना त्यांना फरक नाही पडत की आपल्याला पेपर एवढ्या वेळेत कंप्लीट, ते हळूहळू लिहितात. मग मुलांना ना वेळेचं मार्जिन देणं खूप गरजेचं आहे.
आता प्रत्येक शाळेमधून काय होतं, परीक्षेच्या अगोदर आपल्याला पेपर पॅटर्न दिली जाते किंवा काही शाळांमधून ब्लूप्रिंट दिली जाते. पेपर पॅटर्नचं मिनिंग तुम्हाला माहितीच असेल, नसेल माहिती मी पटकन तुम्हाला सांगते की जर समजा 80 मार्काचा जर पेपर असेल तर त्याच्यामध्ये असतं की प्रश्न पहिला कोणता येणार आहे आणि त्या प्रश्न पहिल्याचं जे समजा चूज द करेक्ट आन्सर असेल तर त्याला किती वेटेज आहेत, म्हणजे किती मार्काला ते येणार आहे, किंवा त्याच्यानंतर जर ट्रू और फॉल्स आहेत ते किती मार्काला येणार आहे, असं आपल्याला पेपर पॅटर्न दिली जाते. तर त्याच्या अकॉर्डिंगलीच तुम्ही काय करा ना, मुलांचा क्वेश्चन पेपर सेट करा. ह्या सर्व गोष्टीला थोडेसे आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात, पण जर तुम्हाला मनापासून जर मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल ना तर तुम्हाला या सर्व गोष्टी कराव्याच लागतील. तर तुम्ही अशा प्रकारे क्वेश्चन पेपर सेट करा. आता 80 मार्काच्या पेपरला 3 तासाचा टाईम देतात, तर तुम्ही सुद्धा सुरुवातीला 3 तासाचा टाईम देऊ शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडं कमी द्यायला पाहिजे किंवा जास्त द्यायला पाहिजे, अकॉर्डिंगली तुम्ही ते पुढे मागे करू शकता आणि ते टायमर लावून त्याच ठिकाणी बसून त्यांच्याकडून ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घ्यायचा. मग त्याच्याने आपल्याला कळतं की मुलांना एखादा म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना किती वेळ जातो किंवा त्यांनासुद्धा कळतो की हा प्रश्न होईपर्यंत म्हणजे एवढा वेळ होईपर्यंत आपले हे प्रश्न सॉल्व्ह झालेच पाहिजे. मग अशी जर हॅबिट मुलांना असेल तर त्यांना वेळेचंसुद्धा महत्त्व कळतं आणि त्यांचा पेपरसुद्धा पटापट कंप्लीट होतो. आता काहींना कसं असतं ना, जेव्हा छोटी मुलं असतात तेव्हा छोट्या मुलांना क्वेश्चन पेपरमध्येच आन्सरसुद्धा लिहायचे असतात, पण जसं जसं त्यांचं स्टँडर्ड पुढे जातं तेव्हा क्वेश्चन पेपर वेगळा असतो आणि आन्सर शीट वेगळी असते. मग त्यावेळेस आपल्याला शिकवावं लागतं त्यांना की बाबा प्रश्न लिहायची गरज नाही, फक्त प्रश्नाचा क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यानुसार हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आणि स्कूलमध्ये टीचर प्रत्येक मुलाला ते शिकवू नाही शकत, त्याच्यामुळे थोडेसे एफर्ट जे आहे ते पर्सनली आपल्याला घरी घ्यावेच लागतात. त्याच्यामुळे जर तुम्ही डिसाईड करा की म्हणजे तुमची मुलं मोठी आहेत की छोटी आहेत, छोटी असेल तर तुम्ही असेच क्वेश्चन पेपर तयार करून म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्पेस सोडू शकता, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझ्या सांगितलेले आहेत की मी कशाप्रकारे माझ्या लहान मुलासाठी क्वेश्चन पेपर रेडी करते. किंवा जर मोठी मुलं असेल तर एकत्र तुम्ही क्वेश्चन सलग लिहू शकता आणि त्यांना मग तुम्ही फुलस्केप किंवा नोटबुक प्रोव्हाइड करून तुम्ही त्याला त्यांची उत्तरं लिहायला सांगू शकता. चौथी टिप आहे ती म्हणजे दिलेल्या टॉपिकची रिव्हिजन करणे. आता कसं होतं ना की आपल्याला असं वाटतं की मुलं परीक्षा देताना ह्या प्रश्नाचं उत्तर ते विसरतात, म्हणजे त्यांना विसरायला होतं. तर त्याचं मेन कारण असतं की त्यांनी जे प्रश्न पाठांतर केलेला असतो किंवा ती जे प्रश्न जे त्यांनी पाठांतर केलेले असतात ते एक्झामच्या 1 दिवस किंवा 2 दिवस अगोदर केलेले असतात, म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी ते पाठांतर केलेलं असतं. आणि ते पहिल्यांदा पाठांतर केले जर ते प्रश्न उत्तर असेल तुम्ही एक्सपेक्ट करणं की ते मुलं व्यवस्थित लिहितील, तर प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं पॉसिबल होत नाही. कारण मुलांची मेमरी तितकी काही स्ट्रॉंग नसते की त्यांनी एकदा जर ते पाठांतर केलं तर ते पटकन त्यांच्या लक्षात राहून ते एक्झामिनेशन हॉल म्हणजे एक्झाममध्ये ते लिहून येतील, तसं इम्पॉसिबल आहे. तर प्रॉपर वे काय असतो की कोणताही टॉपिक किंवा कोणताही सब्जेक्ट आहे ना त्याचे प्रश्नोत्तरं 2 ते 3 वेळा तरी रिवाईज झालेच पाहिजेत. सुरुवातीला जेव्हा ते पहिल्यांदा पाठांतर करतील तेव्हा त्यांना तो टॉपिक कव्हर करण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल, पण पुन्हा काय करायचं ना, आठवड्याभरानंतर पुन्हा त्याचीच रिव्हिजन घ्यायची आणि तुम्ही त्यांना थोडासा वेळ द्यायचा ते रिवाईज करण्यासाठी. तुम्ही जर असं विचार करायला मागच्या आठवड्यामध्ये पाठांतर केलेलं, चल मी आज तुझी EVSच्या या धड्याचे प्रश्नोत्तर पाठांतर घेते आणि तुम्ही एक्सपेक्ट करणार की त्यांनी पटापट उत्तरं द्यावी, तर ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तर त्यांना रिव्हिजनसाठी थोडासा वेळ द्या. आणि तुम्ही नोटीस कराल की पहिल्यांदा जेव्हा ते पाठांतर करताना त्यांनी जेवढा वेळ घेतला होता मुलांनी तेवढा त्याच्यापेक्षा त्यांना कमी वेळ लागलेला आहे. तेच जेव्हा तुम्ही तिसऱ्या वेळेस जर तुम्ही काय त्याच्यापेक्षा अजून कमी वेळ लागलेला असेल. आणि परीक्षेच्या वेळेस काय होतं, फक्त त्यांना एकदा ते नजरेखालून घालवायचं असते. आता हे नजरेखालून घालवणं खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की मुलांनी वर्षभरामध्ये जर समजा 10वीची वगैरे सुद्धा ते जेव्हा तयारी करतात, वर्षभरामध्ये एखादा धडा त्यांनी 100 वेळा जरी रिवाईज केला असेल आणि परीक्षेच्या वेळेस जर समजा त्यांनी एकदम म्हणजे ते जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात ना ते जर त्यांनी नजरेखालून नाही घालवले तर हाय चान्सेस असतात त्या प्रश्नाचं उत्तर विसरण्याचे. कसं असतं ना की मुलांनी कितीही वेळा ते पाठांतर केलेलं असेल तरी एकदा परीक्षेच्या अगोदर संपूर्ण सिलेबस नजरेखालून घालवणं खूप गरजेचं होतं. त्याने काय होतं, एक ब्रेनला हिंट मिळते की अरे हां हे झालेलं आहे आणि ते ताजतवाने ती मेमरी जी आहे ना ते आपल्या डोक्यामध्ये राहते आणि त्याच्यानंतर मग ती मुलं जी आहेत ती प्रश्नोत्तरं व्यवस्थित ती लिहू शकतात. त्याच्यामुळे परीक्षेच्या अगोदर जे काही मुलांनी पाठांतर केलेलं आहे ते परीक्षेच्या 1 दिवस अगोदर त्यांच्याकडून फक्त रिवाईज करून घ्यायचं. लिहायला वगैरे त्यांना काहीच सांगायचं नाही, तुम्ही फक्त प्रश्न त्यांच्याकडून पाठांतर करून घ्यायचे आणि मग त्यांच्याकडून तुम्ही काय करायचं, उत्तरं बोलून घ्यायची. मुलांना प्रश्नोत्तरं लिहून म्हणजे सुरुवातीला परीक्षेच्या वेळेस नाही तर सुरुवातीला जेव्हा ते पाठांतर करतात तेव्हा ते लिहून काढण्याची हॅबिट लावा. आणि ह्याचंसुद्धा महत्त्व मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, जे पालक म्हणजे रेग्युलरली व्हिडिओज बघतात अभ्यासासंबंधित त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडून जे आपण लिहून काढतो ना तेव्हा त्यांना कळते की त्यांचे कुठे स्पेलिंग मिस्टेक होतात, हँडरायटिंग त्यांची इम्प्रूव्ह होते, स्पीड त्यांचा वाढतो आणि त्यांना कळते की त्यांनी कुठे मिस्टेक केलं. आणि त्या जेव्हा ते गोष्टी लिहून काढतात ना तेव्हा ती उत्तरं त्यांच्या जास्त वेळ लक्षात राहतात कम्पेअर टू जेव्हा आपण त्यांचं तोंडी
तोंडी वगैरे आपण जेव्हा त्यांचं पाठांतर घेतो तेव्हा. 5वी टिप आहे की परीक्षेच्या वेळेस, इनफॅक्ट आपण इतर वेळेस सुद्धा मुलांच्या तब्येतीची काळजी घेतोच, पण परीक्षेच्या वेळेस स्पेशली त्यांना सुद्धा स्ट्रेस आलेला असतो. मुलं कितीही लहान असली ना तरी थोडा तरी स्ट्रेस त्यांना येतोच. आपल्याला असं वाटतं की मुलं बिंदास असतात, त्यांना काही फरक नाही पडत, पण असं नसतं. थोडा तरी त्यांना स्ट्रेस असतो. त्याच्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यांची झोप व्यवस्थित होते का नाही ते बघा. मी आता जेव्हा जी रिसेंट परीक्षा गेली आपली जी फर्स्ट सेमेस्टरची, तेव्हा त्याच्यामध्ये मी बघितलं की लिटरली माझ्या क्लासमध्ये एक मुलगा झोपला होता आणि त्याला विचारलं की काय झालं बाबा, सर तुम्ही रात्रभर अभ्यास करत होता. तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करणार ना एखाद्या लहान मुलाकडून की तो रात्रभर जागेल, तो पाठांतर करेल आणि दुसऱ्या दिवशी येऊन तो एक्झाम लिहेल, कारण ते मेंटली डिस्टर्ब होतात, कारण त्याची झोपच झालेली नसते. त्याच्यामुळे असं कधीच करू नका. आणि स्पेशली लहान मुलांना, लहानपण जाऊ द्या किंवा मोठ्या पण जाऊ द्या, रात्री म्हणजे उशिरापर्यंत जागून मग सकाळी त्यांना शाळेत जायचं असतं. मग तुम्ही कितीही त्यांच्याकडून जर पाठांतर करून घेतलं असेल ना तरी त्याचा काहीच फायदा नाही आहे. त्याच्यामुळे मुलांच्या खाण्यापिण्याकडे आणि झोपेकडे लक्ष द्या. प्रॉपर झोप घेऊ द्या. त्यांचं एकदा जर मेंदू त्यांचा ताजातवाना राहिला तर त्यांनी पाठांतर केलेलं त्यांच्या लक्षात राहील आणि तर ते एक्झाम लिहितील. तुम्ही उगाचच मुलांवरती बर्डन देऊन तुम्ही विचार करणार की नाही हे बाकी आहे, ते बाकी आहे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. एखादा टॉपिक नाही झाला जस्ट सोडून द्या, पण मुलांची झोप आणि खाणंपिणं जे आहे ते वेळेवरती होणं गरजेचं आहे. सगळ्यात 6वी आणि महत्त्वाची टिप म्हणजे मुलांच्या हेल्थसोबतच घरातलं जे एन्व्हायरमेंट आहे ना ते हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा मुलं एक्झाम अटेम्प्ट करून येतात, सपोज आज त्यांचा मराठीचा पेपर झाला, दुसऱ्या दिवशी त्यांचा मॅथ्सचा पेपर आहे, तर मराठीचा पेपर जेव्हा ते देऊन येतात तेव्हा मी बघितलेलं आहे जे पेरेंट्स मुलांना घ्यायला सगळ्यात आधी क्वेश्चन पेपर काढतात आणि विचारतात अरे याचं उत्तर काय लिहिलं, त्याचं उत्तर काय लिहिलं, आणि मग तिथेच त्यांचं सुरू होते अरे हे तर चुकीचं उत्तर आहे. असं कधीच करायचं नाही. तो पेपर आला ना का फक्त तुम्ही एकदा नजरेखालून घ्यायचं की हां कशा प्रकारचा क्वेश्चन पेपर. मुलांना कधीच विचारायचं नाही की बाबा तू इथे हे काय उत्तर लिहिलेलं आहे, तिथे काय उत्तर लिहिलं. आणि जरी ते त्यांनी उत्तर लिहिलेलं आहे आणि तुम्हाला जर असं वाटतं की ते उत्तर चुकीचं आहे तरी पण ते त्यांना त्या गोष्टीची जाणीव नाही करून द्यायची की बाबा तू जे उत्तर लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे. त्याने काय होतं ना की मुलांना वाटतं की अरे हे उत्तर मला येत होतं पण माझ्या सिली मिस्टेकमुळे मी हे चुकीचं लिहून आलेलं आहे, मग आता मला कमी मार्क मिळतील. आणि याने काय होतं पुढचा जो दुसऱ्या दिवशीचा पेपर आहे ना त्याच्यावरती त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे ते मागच्याच पेपरमध्ये अडकलेले असतात की इथे माझी मिस्टेक झालेली आहे, ही उत्तर मी असं का लिहिलं, तसं का लिहिलं. त्याच्यामुळे मुलांना पण सांगून ठेवायचं, स्पेशली हायर स्टँडर्डच्या मुलांना, की पेपर झाल्यानंतर तो डिस्कस नाही करायचं की तू याचं उत्तर काय लिहिलं, त्याचं उत्तर. जे झालं ते झालं. जे एक्झाममध्ये आपण लिहून आले ते पुन्हा आपण चेंज नाही करू शकत. आपल्या हातामध्ये एवढंच आहे की पुढचा जो पेपर येणार आहे त्याचा आपण अभ्यास कसा करायचा. त्याच्यामुळे घरातलं वातावरणसुद्धा हेल्दी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून मिस्टेक होतात आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुलांनी कितीही व्यवस्थित अभ्यास केला असेल ना तरी पण ते छोटे छोटे मिस्टेक करून येणार आणि ते नॉर्मल आहे. त्याच्यासाठी मुलांना ओरडण्याची किंवा मारण्याची गरज नाही आहे. कारण मी नेहमी सांगते तुम्हाला की जरी मी तुम्हाला मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा याची टिप जरी देत असेल तरी मी तुम्हाला असं कधीच सांगत नाही की तुमची मुलांनी प्रत्येक वेळेस स्टॉप करायलाच पाहिजे किंवा तुमची या ज्या टिप्स आहेत त्याच्याने तुमची मुलं जी आहेत ती स्टेटमधून किंवा कंट्रीमधून फर्स्ट येतील असं मी स्वतः माझ्या मुलांकडून सुद्धा एक्सपेक्ट करत नाही. त्यांच्याने जेवढं होतं तेवढंच ते करतील. फक्त एवढंच की मी तुमचं काम सोपं करण्याचा प्रयत्न करते. चला तर मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी संपवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी युजफुल वाटला असेल. जर चॅनलवरती नवीन असाल तर इतरही व्हिडिओज पहा आणि जर कंटेंट आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.